ही एक महत्त्वाची बातमी। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रामध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाटकावरून आज जोरदार राडा झाला। जब वी मेट या नावाच्या या नाटकात रामायणामध्ये काम करणाऱ्या कलाकारांचं वैयक्तिक आयुष्य दाखवण्यात आलं होतं आणि संवाद देखील होते। याच संवादाला आक्षेप घेण्यात आलेला आहे। ललित कला केंद्राचा विद्यार्थी असलेल्या भावेश राजेंद्र नावाच्या विद्यार्थ्यानं या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं होतं। मात्र या नाटकातील संवादांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आणि नाटकाचा हा प्रयोग उधळून लावला आहे। यावेळेस नाटकात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण देखील करण्यात आली आणि त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पोलीस आता तैनात करण्यात आलेले आहेत। अरे माहौल बना दिया हमने, माहौल। Man versus wife. You did it before it was a cool. हमारे त्याला सांगा समुद्र दगड काय नाटक लावले ते काय लावतोय हिंदू देवी देवतांचा दर्शक तालिया सीटिया अरे माहौल बना दिया हमने माहौल। थेट जाऊया यावेळेस आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सागर, आपण बघतोय या संवादावरून या सगळ्या विधानावरून खरं तर हा वाद झालेला आहे। सध्या काय स्थिती आहे विद्यापीठातली, काय अधिक माहिती? जी24 तासच्या हाती ज्या संवादावरून हा वाद घडला तो व्हिडिओ जी24 तासच्या हाती लागलेला आहे आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर सीतामाईच्या हातामध्ये सिगरेट आहे आणि काही शिवीगाळच्या ठिकाणी केलेलं आहे। एबीवीपीचा हाच आक्षेप होता की जे देवदेवता आहेत त्यांच्या तोंडातून अशी भाषा किंवा अशा पद्धतीने आक्षेपाने मजकूर येणे चुकीचं आहे। अपमान होणं हे साहजिकच या एबीवीपीला आक्षेप घेतला आणि त्यानंतर हे जे कलाकार आहेत त्या कलाकारांना मारहाण केली। या मारहाणीनंतर दोन्ही गटाला पोलीस स्टेशन कोपरसिंगी पोलीस स्टेशनमध्ये आता आणण्यात आलेला आहे। गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। मात्र देवदेवतांचा अपमान होत असेल तर एबीवीपी हे सहन करणार नाही असं सांगत हा शो पूर्णतः बंद पाडलेला आहे आणि आता पुढील कारवाई पुणे पोलिसांकडून सुरू आहे। बिलकुल, धन्यवाद सागर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय या विद्यार्थ्यांमध्ये झालेला राडा ज्यामध्ये आता पोलिसांना हस्तक्षेप करावा लागलेला आहे आणि पोलिसांनी ही परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे।